ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ब्रिज कँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आलं. आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होते. आशा भोसले यांचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील. पंतप्रधान मोदींची एक्सवरती टीका. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसले यांच्या निधनावरती शोक व्यक्त. आशाताईंच्या जाण्यानं जागतिक संगीतसृष्टीची मोठी हानी झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण. आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. आशा भोसले यांची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरे यांनी आदरांजली अर्पण केली. आशाताई द लास्ट एम्पर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली. लता दीदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकलोंजो आहेत. रेनेसॉन्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला आहे असं म्हणत ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारावेळी आदिती तटकरे या भाऊक अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होणार. आदिती तटकरे यांच्याकडून या भावना व्यक्त. बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारच निवडून येतील असं चित्र. फडणवीस पवारांनी खरगेंना विनंती केली, त्यानंतर काँग्रेसची माघार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर नाना पटोले यांची ही प्रतिक्रिया. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाही. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलनात आंदोलकांवरती आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये गुन्हे दाखल. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये 64 गुन्हे. आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा भांडण सुरू. मनोज जरांगे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर मोठा आरोप. ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही, जरांगेंचा सवाल. अत्याचारी भोंदू अशोक खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावर 2,40,00,000ची जमीन खरेदी. उत्तर सोलापुरातील कळमन या गावामध्ये खरातने सीए सोबत जमीन खरेदी केली आणि या संदर्भातली कागदपत्रही समोर. नाशिकमधल्या आयटी कंपनीमध्ये संशयित आरोपी कर्मचाऱ्यांचं निलंबन. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे कंपनी प्रशासनाचे आदेश. पोलिसांच्या कस्टडीमध्ये असलेल्या 8ही कर्मचाऱ्यांचं निलंबन. आधी तलवार दाखवत धर्मांतरण करत होते, आता कॉल सेंटरमधून धर्मांतरण करतायत. ट्रायल कोर्टामध्ये केस चालवून त्यांना फाशी द्यावी. प्रवीण तोगडिया यांची प्रतिक्रिया समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरमधल्या सभेत पक्षात इनकमिंग. भगीरथ भालके आणि तानाजी सावंतांचे पुतळे अनिल सावंत यांनी हाती घेतलं धनुष्यबाण. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे होतील यासाठी प्रयत्न करणार. सिद्धराम मेहत्रे यांची प्रतिक्रिया समोर. लातूरच्या निलंगामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये राडा झाला. मेळाव्याला आमदार मंगेश कुडाळकर हे उपस्थित होते. आमदारांसमोरच जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचाव अशी घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं मात्र टाळलं. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींची सदिच्छा भेट. केंद्र सरकारच्या नारी शक्ती बंधन अधिनियमाला पाठिंबा दिला, त्यामुळे चित्रा वाघ यांच्याकडून आभार व्यक्त. सर्वांचा नवस पूर्ण करायला आता वर्षा बंगल्यावरती आपला देव बसलाय. बहुजनांच्या हिताचे निर्णय घेणारी शक्ती म्हणजे देवाभाऊ. जेजुरीमध्ये पार पडलेल्या बहुजन समाज मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. तर दौलत चितोळेंना विधान परिषद मिळावी ही मागणी सीएमकडे पोहोचवणार असं पडळकरांचं वक्तव्य. जातीवरून असलेल्या गावांची नावं आता बदलली पाहिजे. गावांना महापुरुषांची नावं द्यायला हवी. मला याद्या द्या. जेजुरीमधील कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांचं हे आवाहन. आयपीएस रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन. पुरुषोत्तम चव्हाण 32 कोटींच्या 2 फसवणूक प्रकरणांमध्ये वर्षभर कोठडीमध्ये होते. कोणतीही मालमत्ता जप्त न झाल्यानं आणि दीर्घ कोठडीमुळे मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन. लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर. मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.
त्रस्त नागरिकांकडून घाटकोपर अंधेरी लिंक रोडचे गटार रस्ता नामकरण, तर अल्ताफ नगर परिसरात मोठ्या प्रमाणात गटाराचं पाणी रस्त्यावर. घाटकोपर प्रगती मंच आणि विविध संस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष. गटाराच्या पाण्यामुळे वारंवार दुचाकी घसरून अपघातही घडले. कोल्हापूर आरटीओचे चंद्रकांत माने यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार, रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान. बंगळुरूमधल्या सोहळ्यामध्ये कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते सन्मान प्रदान. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा या परिसरामध्ये अज्ञात वस्तू पडली. परिसरामध्ये काही जणांना ही अज्ञात वस्तू पडताना दिसली. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीपात्रात अनधिकृत माती भराव, दोघांवरती गुन्हा दाखल. चिंचवडे लॉन्स समोरच्या सिटी सर्व्हे नंबर 2007 या मोकळ्या जागेमध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणात एका महिन्यामध्ये अनधिकृत मातीचा भराव टाकला. हिंगोलीतला 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची बातमी TV9 मराठीने दाखवली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी. एलदरी शिवारातली पूर्णा नदीपात्रावरती बांधण्यात आलेला पूल जिथे संपतो त्यापुढे आता जमिनीचं अधिग्रहण नाही असा प्रकार. परभणी शहरातील रेल्वे गेटवरील तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याचं प्रकरण. कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या रेल्वे गेटवरील बोर्ड हटवून दक्षिणमध्ये रेल्वेने मराठी भाषेचा बोर्ड लावला. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बुलढाण्याच्या खामगावमध्ये अगरबत्ती विक्रेता चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. लातूरच्या कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये जापनीज वाण असलेल्या मियाझाकी या आंब्याची लागवड. या आंब्यापासून शेतकरी नरसिंग लंगोटे कमवतोय लाखो रुपयांचं उत्पन्न. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी स्वतंत्र कांदा मार्केट बंद. शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विक्री करण्याची वेळ. दररोज 400 क्विंटल आवक असूनही हक्काची बाजारपेठ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला. जळगावच्या चाळीसगावमध्ये भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यासाठी 1470 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी. हमीभावाच्या आकर्षणामुळे शेतकरी संघाकडे नोंदणीचा वाढता ओघ. नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकांना फटका. टोमॅटो पिकं कोमजली. टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव. टोमॅटो उत्पादकांच्या अडचणी वाढल्या. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातल्या बारडवाडी या गावामध्ये सत्य सैलानी बाबांचे संदल. ग्रामदेवतापासून ते बारड या ठिकाणी खादरशाह दर्ग्यापर्यंत वाजत गाजत संदल काढण्याची जुनी परंपरा. छत्तीसगडमधून कोळसा खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्रामध्ये दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते या पहिल्या कोळसा रेल्वेचं स्वागत.